नमस्कार मंडळी. आज सकाळी पाल्मा द मयूरकाच्या नितळ पाण्याच्या बीचवरून भ्रमंती करत असताना हे बगळे दादा सापडले. हे युरोपियन जातीचे गुल नावाचा बगळा. झुऑलॉजिकल टर्म्समध्ये याला लॉरस मायकेल असंही म्हणतात. हा बगळा नारळाची करवंटी किनाऱ्यावर टाकायचा आणि पुन्हा पाण्यात टाकून त्यातनं काहीतरी खायचा प्रयत्न करत होता. म्हणून थोडं झूम करून पाहिलं तर त्या करवंटीला थोडं खोबरं राहिलेलं होतं आणि तो खोबरं खाण्यामध्ये व्यस्त होता. आणि त्याचा एक 5-1 मिनटं मी हा प्रताप बघत बसलो आणि अतिशय चांगलं लाटेबरोबर ती करवंटी किनाऱ्यावर यायची आणि हा बगळा तिला परत उचलून थोडंसं खाऊन झालं की पाण्यात टाकायचं. मला असं वाटतं कदाचित रेत लागत असावी आणि ती पुन्हा पाण्याने धुतली जावी म्हणून तो पुन्हा ते करवंटीला पाण्यामध्ये टाकायचा. आणि पाणी फार खारट आहे त्याच्यामुळे कदाचित त्याला खारं खोबरं लागत असावं. युरोपमध्ये इंडोनेशिया, श्रीलंका, थायलंड या देशांमधनं प्रचंड प्रमाणात कोकोनट आणि कोकोनटचे प्रॉडक्ट्स येतात आणि चक्क आता युरोपियन जातीच्या बगड्यांना देखील खोबरं आवडायला लागलं आहे. हे मला पाहून फार छान वाटलं आणि तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटलं. तर हा आहे नारळाचं खोबरं खाणारा युरोपातला बगळा, हा बदक.